काल 18 तारीख सायंकाळी 6 वाजता प्रचार संपला. बल्लारपूरची जाहीर सभा आटोपल्यावर काही गावातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या गावात मी पोहोचू शकलो नव्हतो, तर त्यांनी गावात येऊन सदिच्छा भेट घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्या इच्छेनुसार मी येरगाव या गावाला गेलो. एका कार्यकर्त्याच्या घरात आम्ही बसलो असताना आम्हाला कोसंबीवरून फोन आला की तुम्ही येरगावमध्ये जसं कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करत आहात, संवाद करत आहात, त्यांच्याशी बोलत आहात, तर कोसंबी या गावातही आपण यावं. नगेश्वरच्या तलावाच्या संदर्भात आम्हाला आमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मी कोसंबीमध्ये गेलो. कोसंबीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते व काही ग्रामीण भागातील जनता तिथे उपस्थित होती. कोणताही माईक नाही, कोणताही स्पीकर नाही, काहीही नाही. गावातला एक सन्माननीय शेतकरी व्यक्ती मला नगेश्वर तलावाच्या संदर्भामध्ये त्याच्या खोलीकरणाची माहिती देत होता. तितक्यात स्वतः काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत, त्यांच्यासोबत काही धष्टपुष्ट लोक होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे तिथं आलेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांच्या या संवादामध्ये तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाशी माझी तक्रार करू शकता, पण मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे. या निवडणुकीच्या जाहीर प्रचारानंतर कार्यकर्त्यांना भेटता येतं आणि म्हणूनच बूथवर सुद्धा 25 कार्यकर्ते एकत्र बसतात. यावर कोणतीही बंदी नाही. कोणतंही जाहीर प्रचार, पोस्टर, पॉम्पलेट किंवा स्पीकर लावून मी ही बैठकीत बसलो नाही. आमचे कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांसोबत त्यांच्याशी संवाद करणं ही माझी जबाबदारी आहे, माझं दायित्व आहे आणि मी ते करतोय. तर ते तिथून हटायला तयार नव्हते. मग त्यांनी तिथून धक्काबुक्की सुरू केली. कारण नसताना गुंडागर्दी सुरू केली. मला पोलीस जे माझ्या सुरक्षेचे आहे त्यांनी कवच केलं. पण मला कवच जरी झालं, मला धक्काबुक्की करण्याचं त्यांच्या मनात जरी असलं तरी पोलिसांचं कवच असलं ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांनी जबरदस्तीने धक्के मारले, पण ते धक्के मारल्यानंतर मात्र गावकरी आणि त्यांच्यामधला संघर्ष सुरू झाला. मी त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन आला आहात आणि या अगोदरही तुमच्याबद्दल जनतेच्या मनात हा भ्रम आहे की तुम्ही दादागिरी करता, तुम्ही कारण नसताना करू नका. असं जर केलं तर कायदा आपलं काम करेल. तुम्ही तुमचा प्रचार करा, मी माझा प्रचार करतोय. माझा कार्यकर्त्यांशी मी भेट घेतोय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांशी भेट घ्या. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असा उद्दामपणा तुम्ही करणं हे अयोग्य आहे. आणि जेव्हा त्यांनी महिलांवर हात उचलला, महिलांची धक्काबुक्की केली, त्यानंतर मात्र मी पोलीस अधीक्षकांना थेट फोन केला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट फोन केला. पोलीस अधीक्षक आल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही गावकरी इथं आहेत किंवा कार्यकर्ते इथं आहेत, त्यांच्याशी बाजू ऐकून घ्या. त्यांना या ठिकाणी येण्याची गरजच नव्हती. हा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी येण्याचं कारण काय? आणि दुसरा मुद्दा, जर तुम्हाला संशयास्पद काही वाटलंच तर तुम्ही धक्काबुक्की न करता तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करू शकला असता. मी त्यांना हे आग्रहाने सांगितलं. पण काँग्रेसचा उद्दामपणा, काँग्रेसचा अहंकार हा वाढलाय. काँग्रेसला असं वाटतं की आम्ही काही करू, नरेटिव्ह सेट करू, खोटं बोलू, दादागिरी करू, आम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा त्यांना आमच्याशी तुलना करता येत नाही, विकासाचं काम सांगता येत नाही, तेव्हा मात्र ते या पद्धतीने काम करतात. आणि मी त्यांना सांगितलंय की संतोष रावतजी, तुमच्याबद्दलही माझ्याकडे तक्रारी येतात की तुम्ही बकरे कापत आहात, तुम्ही दारू वाटत आहात. पण मी अशी तक्रार आल्यावर मी तुमच्या कार्यकर्त्यांच्या घरात किंवा तुमच्या घरात येत नाही. मी पोलीस स्टेशनला सांगतो की अशी अशी तक्रार आहे, तपासून बघा. तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला हवा. तुम्ही जागेवर येण्याचं काहीही दूरपर्यंत कारण नाही. आणि ही दडपशाही, हा आतंकवाद हा कधीही कार्यकर्ता सहन करणार नाही, जनताही सहन करणार नाही. त्या कोसंबी गावातील लोक अतिशय चिडून गेलेत यांची ही कृती आणि आचरण पाहून. ही दादागिरी ही भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती आणि जनता सहन करणार नाही.